मित्रांनो, कॅनोपीबद्दल मला बरेच जणांचे प्रश्न असतात. तर जनरली कॅनोपीच्या स्पीडला आम्ही कामाला कसं करतो, एक जनरल दाखवण्याचा एक टेंटेटिव्ह प्रयत्न करतोय. आता इकडं आमचे शूट पूर्ण मोजलेले आहेत, 40पर्यंत आहेत. आणि याच्या पुढं जे शूट आणखी एक्स्ट्रा असतील समजा बांधण्याआधी, सो हे लेबर फिडून ते शूट या ठिकाणी काढतील. त्याच्यानंतर एक लेबर जो आहे त्यांच्या पुढं हा बाळी काढण्यासाठी आणि जिथं कुठं बगल फूट आहे ती काढण्यासाठी हा लेबर पुढं काम करेल. आणि त्याच्यानंतर एक जण हे पूर्णपणे कॅनोपी टाय करण्याचं काम करेल. तर ते या ठिकाणी बघा तुम्ही, या जे शूट्स आहेत ते आता आमच्या ओव्हर द लॅप कॅनोपी आलेले आहेत. सो त्याच्यामुळं आम्ही याला इथं बांधतोय. सो इथं बांधल्यामुळं काय होईल, ज्यावेळेस पण हे घडाचं वजन येईल तर ह्या शूटला आधार राहील आणि हा जास्त पिचकणार नाही. जे लोक घडं कॅनोपीसाठी खर्च होते म्हणतात ते नंतर शूटला बांधत या ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी कम्प्लिटली त्याच्यामध्ये पानं पण काढून घेतात. सो ते कामगती आम्ही आधीच करतो. सो ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला व्यवस्थितरित्या PGRचे जे काही आपले ॲप्लिकेशन होतात त्याचे कव्हरेज येतात चांगले, फ्लॉवरिंगमध्ये जागा सुटसुटीत राहते. सो अशा पद्धतीनं इथं आपलं काम होऊन जातं. सो ही अशा पद्धतीनं आम्ही करतो. थोडंसं हे लेबरच्या बाबतीत कॉस्टली आहे, पण याचा फार चांगला परिणाम दिसतो आणि प्लॉटचं प्रेझेंटेशन चांगलं राहतं, प्लॉटमध्ये ग्रोथ चांगली राहते, प्लॅन्ट हेल्थ व्यवस्थित राहते कॅनोपीला सर्व पानं काम केल्यामुळे, आणि हवा खेळती राहते मित्रांनो याच्यामध्ये. सो जनरली कॅनोपी मॅनेजमेंटच्या बाबतीत आणि माझं तर विशेष करून 2 पैसे खर्चून याला करण्याचं कारण असं असतं की आपल्याला ते बघण्यासाठी चांगलं वाटतं आणि मॅनेजमेंटमध्ये आपल्याला प्रत्येक घड मिळतो, रिपीट राऊंडचे कुठले कामं होत नाहीत आणि 80 ते 90 दिवसानंतर आपली कामगती या ठिकाणी संपते आणि फर्दर आपण व्यवस्थितरित्या आपल्या प्लॉटला एन्जॉय करू शकतो किंवा ते नाही तर सुख घेऊ शकतो ज्यासाठी आपण वर्षभर काम केलेलं असतं. सो बेसिकली ह्या टेंटेटिव्ह काही गोष्टी आहेत ज्या कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये मी करतो किंवा करते वेळेस मी लक्ष देतो. जनरली मी सगळे जे माझे ग्राउंडवर कामं चालतात त्याचे इन्साईट्स देण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं त्यामुळे प्रत्येक स्टेजला प्लॉट कसा चालतोय किंवा काय आम्ही ॲप्लिकेशन करतोय किंवा काय हे प्लॉटवर कामगती चालू आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे छोटे छोटे व्लॉग्स बनवतो मित्रांनो. जर तुम्हाला हे व्लॉग्स आवडले तर मला नक्की याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन पाहिजे असेल ते मला सांगण्याचा प्रयत्न करा. मी छोटे छोटे व्लॉग्स बनवून ते टाकण्यासाठी प्रयत्न करू. शेवटी आपण आणि तुमच्याही काही चांगले प्रॅक्टिसेस असतील जे बेटर असतील किंवा जे तुम्हाला वाटतात हे सर्व पाहून किंवा हे करायला पाहिजे ते मला सांगत चला मित्रांनो. म्हणजे आपण एकमेकाला नॉलेज शेअर केलं या ठिकाणी तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि तुमचाही काही एक्सपिरियन्स मला कामाला येईल. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपण स्वतः नाही घेऊ शकत, सो अनुभवामधून शिकलं पाहिजे. सो हे व्लॉग्स बनवण्याचा आणि शेअर करण्याचा हाच हेतू आहे की बाबा माझ्या आजूबाजूला कमी शेतकरी असतात आणि आपली जर कुठली कामगती चुकत असेल तर ती व्यवस्थित व्हावी आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये पण मदत होईल. आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत जावं आणि जर त्यांना ते आवडलं तर ते करता येतील म्हणून मी थोडेसे डिटेल्स बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. थँक्यू.